येत्या 29 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोठं आंदोलन होणार आहे। या आंदोलनाची तयारी आणि नियोजनाचा आढावा घेण्याकरिता मनोज जरांगे पाटील 15 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये मराठा समाजाची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीत नेमकं काय ठरलं आहे याबाबत आपण अधिक माहिती घेऊया। येत्या 29 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू होणाऱ्या आंदोलनाची तयारी सध्या जोरदार सुरू आहे। या आंदोलनाच्या नियोजनाचा आढावा घेण्याकरिता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे 15 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। या दौऱ्याच्या आधीच नांदेडमध्ये मराठा समाजाची एक नियोजन बैठक पार पडली। या बैठकीमध्ये जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आपला निर्धार व्यक्त केलाय। या बैठकीत मुंबईतून आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा ठाम निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे। जरांगे पाटील यांच्या दौऱ्याची तयारी म्हणून नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी चावडी बैठकाही सुरू आहेत। या चावडी बैठकांमधनं आंदोलनासाठी जास्तीत जास्त लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। जरांगे पाटील यांच्या दौऱ्यादरम्यान नांदेड जिल्ह्यातील या नियोजनाचा आणि तयारीचा सविस्तर आढावा त्यांना सादर केला जाईल आणि यानंतर पुढील रणनीती ठरवली जाईल। जरांगे पाटील यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने बैठक पार पडली। दौरा कसा असणार? मराठा आरक्षणासह प्रलंबित मराठा समाजांच्या मागण्यांसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 27 तारखेला म्हणजेच या 27 ऑगस्टला आंतरवाली सराटी या ठिकाणावरून मुंबईच्या आझाद मैदानावर मुंबईच्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। महाराष्ट्रातील अखंड मराठा समाजाने या रॅलीला प्रचंड प्रतिसाद देण्यासाठी गावागावामध्ये चावडी बैठकीचं आयोजन या ठिकाणी सुरुवात केली। परंतु जरांगे पाटील हे आढावा घेण्यासाठी दिनांक 15 ऑगस्टला नांदेड शहरामध्ये दाखल होणार आहेत। त्यांनी 13 ऑगस्टला परभणी, 14 ऑगस्टला लातूर, 15 ऑगस्टला नांदेड आणि 16 ऑगस्टला हिंगोली असा त्यांच्या दौऱ्यांचा प्लॅन केलाय। 15 ऑगस्टला दादा नांदेडमध्ये आल्याच्या नंतर नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यांचा त्यांनी आढावा घेणार आहेत की 29 तारखेच्या आंदोलनामध्ये नांदेड जिल्ह्यातून किती मराठा बांधव येणार, काय काय जय्यत तयारी झाली, या सगळ्या गोष्टीच्या आढावा बैठकीसाठी 15 तारखेच्या अनुषंगानं आज सकल मराठा समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी बैठक बोलवण्यात आली होती। नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्याबद्दल, त्या नियोजनाबद्दल आम्ही सगळ्यांनी बसून त्या ठिकाणी नियोजन केलं आणि नियोजनामध्ये ठरवलं। 15 तारखेची ही बैठक नाही किंवा सभा नाही तर नियोजन बैठक आहे, म्हणजे आढावा घेण्यासाठी दादा येणार आहेत। त्यामध्ये 16 तालुक्यातील सर्व समाज बांधव आपल्या आपल्या तालुक्याचा आढावा घेऊन दादा पुढे आढावा सादर करणार आहेत की आमच्या तालुक्यामध्ये इतके गाव आहेत, इतके जिल्हा परिषद सर्कल आहेत, इतके पंचायत समिती गण आहेत आणि इतक्या गावांमध्ये आजपर्यंत आमच्या चावडी बैठका संपल्यात आणि इतक्या गावामध्ये आमच्या बाकी आहेत आणि आमच्या तालुक्यातून इतके समाज बांधव मुंबईसाठी निघणार आहेत। या सगळ्या गोष्टीचं मायक्रो प्लॅनिंग आमच्या समाज बांधवांनी केले, तो आढावा आम्ही दादासमोर ठेवणार आहे। मुंबईतील आंदोलनासाठी नांदेडमध्ये जोरदार तयारी सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यानंतर या नियोजनाला आणखी गती येण्याची शक्यता आहे। या आंदोलनाकडे आता सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे।